नमस्कार. महाराष्ट्रातील शाळांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. जर एखाद्या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नसेल तर त्या शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असा कडक इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये दिला आहे. नेमका नवा नियम काय आहे आणि कोणत्या शाळेवर कारवाई होणार आहे, चला पूर्ण माहिती समजून घेऊया. महाराष्ट्रात काही इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही अशी तक्रार विधानसभेमध्ये करण्यात आली होती. हा मुद्दा आमदार हारून खान यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की अनेक शाळांमध्ये मराठीला केवळ तिसरी भाषा म्हणून दुय्यम स्थान दिले जाते, तर काही ठिकाणी मराठी शिकवलीच जात नाही. फार गांभीर्याचं आहे. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. जो नियम पाळणार नाही त्या शाळांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडल्यास शाळेची मान्यता देखील रद्द केली जाऊ शकते. आगामी शैक्षणिक वर्षात अशा शाळांची विशेष तपासणीही केली जाणार आहे. त्यामध्ये प्रायमरी शाळांबाबतही मोठा निर्णय विधानसभेमध्ये खाजगी प्री प्रायमरी शाळांबाबतही महत्त्वाची चर्चा झालेली आहे. यामध्ये आमदार यांनी सांगितले की अनेक शाळांमध्ये जास्त फी आकारली जाते. प्रवेशासाठी पालक आणि मुलांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. यावर सरकारने सांगितले की आता सर्व खाजगी प्री प्रायमरी शाळांना नोंदणी बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत 12,633 शाळांची नोंदणी झाली आहे. किती? 12,633 शाळांची नोंदणी झाली आहे अशी माहिती दिली आहे. नव्या कायद्यानुसार वर्गाचा आकार, स्वच्छतागृहे, वाहतूक, सुरक्षा फी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यासारख्या गोष्टींसाठी नियम लागू केले जाणार आहेत. तर मग ते नियम कोणते आहेत ते शिक्षक विद्यार्थी यांचे प्रमाण. सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. यामध्ये प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे अनिवार्य आहे. प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे अनिवार्य असेल. RT प्रवेशाबाबत देखील यामध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान RT प्रवेशातील अंतराच्या नियमाबाबतही प्रश्न उपस्थित झाला. यामध्ये आमदार प्रवीण दाटके यांनी या विषयावर प्रश्न विचारला. त्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 1 किलोमीटरच्या अंतराचा नियम प्रस्तावित आहे, पण ज्या ठिकाणी शाळा उपलब्ध नाही तेथे 3 किलोमीटर अंतराचा विचार केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रात आता मराठी भाषा शिकवणे प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य आहे. तसेच प्री प्रायमरी शाळेसाठी नवे नियम शिक्षक विद्यार्थी यांचे प्रमाण म्हणजे 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण यापुढे होणार आहे. तसेच RT बाबतचे अंतर यामध्ये देखील थोडाफार बदल आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. ही झाली मराठी भाषा व शाळेमधील काही प्रश्नासंदर्भात शिक्षण व्यवस्थेवर केलेली दादा भुसे यांनी भाष्य. धन्यवाद.